नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 14 जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहे मकर संक्रांत. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी असून या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच मग असा संभ्रम पसरवला जातोय की या एकादशीच्या दिवशी पूर्वपार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे जो काही आपण नैवेद्य बनवतो किंवा आपण जे काही कुळाचार करत असतो त्यात काही बदल करायचे आहेत का, त्यात काही वेगळेपण असणार आहे का. तसेच आपल्याला उद्या या 2 तासाच्या राहुकाळामध्ये चुकूनही संक्रांतीची पूजा किंवा हळदी कुंकू हे करायचं नाही. तसेच या दिवशी पूजेसाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेत पूजा हळदी कुंकू दान करावे, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुमच्याकडे कुळाचार केले जातात, या कुळाचाराअंतर्गत जे काही तुम्ही करणार आहात त्यात प्रामुख्याने काही भागात पूर्णवर्णांचा स्वयंपाक केला जातो आणि सवाशण जेवू घातली जाते किंवा मग काही भागात अरी टाकली जाते, आघारी दिली जाते. आणि मग आजच्या या एकादशीच्या अनुषंगाने प्रत्येकाला असा प्रश्न पडलेला आहे की आपण या गोष्टी पूर्वपार साजऱ्या करत आलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने साजऱ्या देखील करायच्या आहे की नाही, किंवा मग त्यातल्या त्यात जर समजा एखाद्या व्यक्तीला सवाशण जेवायला बसवायचे आहे, बोलवायचे आहे आणि त्यात जर त्या सवाशणीचा एकादशीसारखा उपवास असेल तर आपण काय करायचं, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. मग त्या अगोदर आपण थोडक्यात मकर संक्रांतीविषयी आधी माहिती जाणून घेऊया. बघा, मकर संक्रांत अर्थात सूर्याची सेवा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या सूर्याच्या संक्रमणाला मकर संक्रमण असं म्हणतात. मकर संक्रांतीचा जो काही पर्वकाळ आहे तो दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे आणि या काळात स्नान दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे आणि त्याच अनुषंगाने काही भागात पितरांसाठी विशेष सेवा करण्याचा प्रघात सुद्धा आहे. पितरांच्या नावे केलेलं दान या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यातल्या त्यात यंदाच्या मकर संक्रांतीला षटतिला एकादशी आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पौराणिक ग्रंथामध्ये जर तुम्ही उल्लेख बघितला तर षटतिला एकादशीला तिळाचा 6 प्रकारे वापर केला जातो. 6 प्रकारे दान करण्याचे महत्त्व मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. आता जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या स्वरूपाचा आहे की जे आपण पूर्णवर्णाचा स्वयंपाक करतो त्यात पितरांच्या नावे एक सवाशण जेवू घालतो किंवा मग पितरांच्या नावे काही भागात आघारी देखील दिली जाते. तर या सगळ्याचं उत्तर असं असेल, संक्रांत म्हटली तर सवाशण भोजन देखील द्यायचं आहे किंवा आघारी देखील द्यायची आहे. त्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा तुमचा कुळाचार आहे त्याच पद्धतीने तुम्ही हा उत्सव साजरा करायचा आहे. बघा, त्यातल्या कुठल्याही प्रकारे वेगळा बदल करण्याची अजिबात गरज नाही. त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे सवाशण जेवायला बोलवायचे आहे तर तिला बोलवू शकता आणि सवाशण जेवायला घालू शकता, पण त्या सवाशणीचा उपवास फक्त एकादशीचा नसावा. ज्या व्यक्तींना एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो नियमित जसा करतात त्याच पद्धतीने एकादशीचा उपवास करावा. तुम्हाला तिळगुळ एकादशीला चालू शकतं. संक्रांतीपासून ते येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत जेव्हा जेव्हा तुमचा उपवास जरी असेल तरी तिळगुळाचं भक्षण करणं, सेवन करणं चालू शकतं. त्याला काहीही अडचण नाही आणि म्हणून या दिवशी तिळगुळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता. एवढंच नाही तर कुठल्याही विठ्ठल मंदिरात किंवा कुठल्याही विठ्ठलाचं रूप म्हणजे विष्णूंचं रूप कुठल्याही विष्णू मंदिरात सुद्धा तुम्ही पूजन करू शकता आणि तिळाचा प्रसाद, तिळगुळाचा प्रसाद दान देखील करू शकता किंवा प्रसाद म्हणून भक्षण देखील करू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की आघारी टाकावी का? कुठल्याही प्रकारे बघा, पितरांच्या आत्म्याला उपवासाचा काही संबंध नसतो आणि म्हणूनच तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात त्या स्वयंपाकाची आघारी टाकू शकता. काही लोक म्हणतात की उपवासाचे पदार्थ केले पाहिजे. मुळीच तसं न करता जो तुमचा कुळाचार आहे, ज्या पद्धतीने तुम्ही कायमस्वरूपी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करत आलात किंवा इतर भागात जे काही करत असतील त्या पद्धतीने तो स्वयंपाक करून त्या पद्धतीने तो उत्सव साजरा करावा. एकादशीचं कुठल्याही प्रकारचं याला बंधन नाही. पण मात्र ज्या लोकांना एकादशीचा उपवास आहे त्या लोकांनी फक्त उपवास करावा, नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. याच पद्धतीचं नियोजन आपण मकर संक्रांतीचं असणार आहे. आता आपल्याला मात्र देवाला नैवेद्य काय दाखवायचा याबद्दल आपण पुढे जाणून घेऊ, कारण एकादशीला देवाला अन्नाचा नैवेद्य हा दाखवत नाही आणि चालत देखील नाही. तसेच एकादशीला भात करत नाहीत आणि या 2 गोष्टी फक्त पाळायच्या आहेत.
आता षटतिला एकादशीच्या निमित्ताने किंवा षटतिला एकादशी त्या दिवशी आल्यामुळे त्यात काही बदल होणार आहे का, एवढंच फक्त आपल्याला व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता तुम्ही आजपर्यंत जशा पद्धतीने हा उत्सव साजरा करत आलेला आहात, म्हणजेच तुमचा कुळाचार ज्या पद्धतीने करत आला आहात त्याच पद्धतीने हा उत्सव हा साजरा करायचा आहे. हे संपूर्ण माहिती मोहन दाते सरांनी स्वतः त्यांच्या पंचांगात सांगितलेले आहे आणि त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती प्रसारित सुद्धा केलेली आहे. आता प्रश्न आहे की आपण एकादशीच्या दिवशी भात केला जात नाही किंवा भात खाऊ नये असा जो काही प्रघात आहे, मात्र या एकादशीला जे काही तुम्ही कुळाचार करता आहात त्या अनुषंगाने तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात, जो काही नैवेद्य बनवणार आहात तो तुम्ही प्राशन करू शकता, खाऊ देखील शकता. कुठल्याही प्रकारची त्यामध्ये तुम्हाला आडकाठी नाहीये. आता बघा, संक्रांती तिळगुळाच्या गोडव्यासाठी ओळखले जाते, तर एकादशीला उपवास हा केला जातो. एरवी एकादशीला तिळाचा लाडू खाल्ला जात नाही, मात्र षटतिला एकादशीला तुम्हाला तिळाचा लाडू ग्रहण करण्याची परंपरा आहे आणि अशा प्रकारे आपण हे एकादशी करायची असते. आणि षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत हे दोन्ही पर्वणी एकत्र आल्यामुळे आपण आता मकर संक्रांतीला जो काही देवाला नैवेद्य दाखवणार आहोत तो तिळाचे लाडू, तिळगुळ, तिळगुळाच्या वड्या किंवा तिळापासून तुम्ही कोणते पदार्थ बनवून देवाला दाखवू शकता. फळाचा नैवेद्य दाखवू शकता, तसेच साखर, दूध याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. फक्त आपल्याला साखरेचा नैवेद्य हा दाखवायचा नाही, कारण यामुळे दोष लागू शकतो. तसेच इतर उपवासाचा कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. बघा, बरेच जण म्हणतात देवाला उपवास नसतो, एकादशी ही निर्जला देखील धरली जाते. तसेच आपण एकादशीला तुळशीला पाणी देखील अर्पण करत नाही, कारण आपण म्हणतो की तुळशीला देखील उपवास आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघा मंदिरात एकादशीला नैवेद्य हा उपवासाचा दाखवला जातो. त्यामुळे तुम्ही कोणताही उपवासाचे पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आणि तुमचा उपवास नसेल तर तुम्ही पूर्ण वर्णाचा म्हणजे पुरणपोळीचा नेहमीप्रमाणे संक्रांतीला स्वयंपाक करत असाल तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक घरामध्ये बनवून तो देखील खाऊ शकता. फक्त भात करायचा नाही. आणि जर एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे उपवास करून दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडू शकता. पण बघा, प्रत्येक देवतेचा एकादशीचा उपवास असतो आणि म्हणून कोणताही तुम्ही पूर्णावरणाचा जो काही नैवेद्य केल्यानंतर तो देवाला रुजू होत नाही असं धार्मिक जे काही मंदिरातील पुरोहित आहेत ते अगदी सांगत असतात. त्यामुळे कोणत्याही देवळात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नैवेद्य करायचा असेल तर एकादशी दिवशी नैवेद्य केला जात नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यामुळे एकादशी ही देवाची असते, कारण एकादशी तिथी एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे. त्यामुळे आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये तीळ वापरायला परमिशन म्हणजे तीळ वापरता येऊ शकतात. त्यामुळे तिळाचे लाडू वगैरे असे पदार्थ बनवून तुम्ही या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आता सूर्याला अर्घ्य देताना नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही देवतेला तीळ वापरताना देखील लक्षात ठेवा की ते पांढरे तीळ वापरायचे आहे. काही लोक काळे तीळ वापरतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काळे तीळ फक्त आपण पितृलोकांना वापरतो, म्हणजे पितृतर्पणासाठी काळे तीळ वापरले जातात आणि शनीला देखील काळे तीळ वापरले जातात. तर अशा प्रकारे आपण काळे तीळ फक्त या 2 देवतांना आपण वापरायचे आहेत, बाकी कुठेही काळे तीळ वापरायचे नाही आणि वापरले देखील जात नाही. बघा, पांढऱ्या तिळानेच तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करू शकता. म्हणजे आपण उद्या 6 प्रकारे तिळाचे दान करणार आहोत, त्यामध्ये आपल्याला फक्त पितृतर्पणासाठी काळे तीळ वापरायचे आहेत, नाहीतर बाकी सगळीकडे आपल्याला पांढऱ्या तिळाचाच वापर करायचा आहे. आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा आपल्याला उठणे म्हणून देखील पांढऱ्या तिळाचाच वापर करायचा आहे. बघा, आपल्याला उद्या पितृतर्पण देखील करायचं आहे, तसे तिळाचं हवन देखील करायचं आहे आणि याची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तर अशा प्रकारे 6 प्रकारच्या या तिळाचा उपयोग आपण करायचा आहे. आता तुमच्या मनामध्ये असणारे प्रश्न व जे काही मला कमेंट आले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जाणून घेऊया की संक्रांती दिवशी राहू काळ आणि संक्रांत दिवशीचा जो काही शुभमुहूर्त आहे तो. तर उद्या 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशीचा जो काही राहू काळ असणार आहे तो साधारणतः 12:30 पासून ते 1:49 असणार आहे. आणि म्हणून आपल्याला या राहू काळामध्ये चुकूनही खण पूजन किंवा संक्रांतीची पूजा असेल, हळदी कुंकू असेल किंवा दानधर्म असेल तर ते मात्र आपल्याला या काळामध्ये अजिबात करायचं नाहीये.
आता या दिवशी सुगड पूजनासाठी किंवा संक्रांतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहे, तर बघा सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संक्रांतीची पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त असणार आहे. आणि या काळामध्ये तुम्ही जी काही तुमची सुगड पूजा असेल किंवा खण पूजा असेल किंवा काही पूजा तुम्हाला करायची आहे, दान करायचं आहे, तर तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता. तसेच तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये सुगड पूजन करणं शक्य झालं नाही, तर मग तुम्ही दुपारी 3:12 ते सायंकाळपर्यंत देखील करू शकता. त्याचबरोबर अनेक स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करत असतात. तर हळदी कुंकू करण्यासाठी जो काही शुभमुहूर्त असणार आहे, तर तो दुपारी 3:12 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हळदी कुंकू जे आहे, तर ते तुम्ही आवश्यक करू शकता. तसेच या दिवशी तुम्हाला दान करायचं असेल, तर दानाची जी काही वेळ असणार आहे, तर ती दुपारी 3:12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर हा काळ दानासाठी अतिशय उत्तम मानला जाणार आहे आणि शक्य असेल तर याच काळामध्ये तुम्ही दान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आता या दिवशी दान केल्याने त्याचे आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या यथाशक्ती आपल्याला दान जे आहे ते नक्की करायचं आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, यंदा मकर संक्रांतीला षटतिला एकादशी आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकून देखील भात जो आहे तो बनवायचा नाही. भाताचा नैवेद्य सुद्धा देवांना दाखवायचा नाही आणि तुम्ही सुद्धा ग्रहण करायचा नाही, कारण एकादशी तिथीला भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आणि भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य दाखवू नका. तसेच या दिवशी तुळशीपत्र तोडू नये, तुळशीला पाणी देखील घालू नये. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की सत्यनारायण जर तुम्ही घालणार असेल, तर सत्यनारायणच्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही फळांचा किंवा उपासाच्या पदार्थांचा ठेवू शकता. या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य ठेवू नका. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.